गई इंद्रिये सुखाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती, पानासन्नाय मग्गना ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादियेन भणिया, कमेन 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आम्ही बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आम्ही उपसंहाराकडे वळलेलो आहे. शेवटचे काही पेज आमचे शिल्लक आहे आणि प्रश्नोत्तरी आम्ही बघतो आहे. कालपर्यंत आपण बघितलं की वेद आणि कषाय यांनी रहित जीव अनारक असू शकतो का? 4 योगवाले कोणते जीव आहे? नंतर किती जीव संज्ञातीत असू शकतात, कोणत्या गुणस्थानात? या सगळ्यांचा आम्ही विचार केलेला आहे. आणि आता आमचा प्रश्न 33 नंबरचा सुरू आहे की कषायांचा उदय कोणत्या गुणस्थानात कशा तऱ्हेने आहे? काल आपण बघितलं होतं अनंतानुबंधीचा उदय हा दुसऱ्या गुणस्थानापर्यंत आहे. अनंतानुबंधीचं सत्व हे 7व्या गुणस्थान पर्यंत आहे. 7च्या पुढे अनंतानुबंधीचं सत्व नाही, कारण विसंयोजना झालेली आहे. परत सत्व निर्माण होऊ शकतं, तिथे बंध म्हणजे क्षय म्हणता येत नाही. सत्व निर्माण होऊ शकतं, पण जर मिथ्यात्वाचा उदय संपला तर त्या ठिकाणी अनंतानुबंधीचा क्षय म्हटल्या जाईल. इथे दुसऱ्या गुणस्थानापर्यंत अनंतानुबंधीचा उदय आहे, बंध पण दुसऱ्यापर्यंत आहे आणि सत्व 7व्या गुणस्थानापर्यंत आहे. नंतर अप्रत्याख्यानावरण कषाय. अप्रत्याख्यानावरणचा उदय हा 4थ्या गुणस्थानात असतो. 4थ्या गुणस्थानात जीव त्या ठिकाणी त्या उदयामुळे, अप्रत्याख्यानाच्या उदयामुळे श्रावकांची देश व्रत पाळण्याचा परिणाम त्याला होत नाही. सम्यक्त्व अनंतानुबंधी गेलेला आहे, मिथ्यात्व गेलेला आहे, म्हणून सम्यक्त्व तर होईल, पण अप्रत्याख्यानाचा उदय असताना देश व्रत पाळण्याचे परिणाम होत नाही. उदय 4थ्या गुणस्थानापर्यंत. आता या अप्रत्याख्यानावरण कर्माचा बंध कोणत्या गुणस्थानपर्यंत होतो? 4थ्यापर्यंत. अनंतानुबंधी 4थ्यापर्यंत होतो. आणि अप्रत्याख्यानावरणचं सत्व किती गुणस्थानपर्यंत असू शकतं? अप्रत्याख्यानावरण कषायाचं सत्व आता अप्रत्याख्यानावरणचं सत्व लावायचं असताना आम्हाला 2 दृष्टिकोनातून विचार करावा लागतो. एक म्हणजे उपशम श्रेणीच्या अपेक्षेने सत्व पाहावं लागतं आणि दुसरं क्षपक श्रेणी अपेक्षेने सत्व पाहावं लागतं. ज्या वेळेला थोडं मध्यंतरी आपण प्रकरण घेतलेलं होतं की ज्या वेळेला जीव श्रेणी आरोहण करतो, श्रेणी आरोहण करत असताना त्या जीवाला द्वितीयोपशम सम्यक्त्वाची प्राप्ती करावी लागते. म्हणजे त्याला अनंतानुबंधीचं तर सत्व गेलं, पण मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती या दर्शन मोहनीयाच्या 3 प्रकृतींचं उपशमन करून तो द्वितीयोपशम सम्यक्त्वी बनतो आणि त्यानंतर उपशम श्रेणीच प्रारंभ करू शकतो, क्षपक नाही. कारण उपशम केलेला आहे सम्यक्त्वामध्ये, म्हणून तो उपशम श्रेणी आरोहण करू शकतो. असा जीव याच्या सत्वामध्ये श्रेणी आरोहण करत असताना किती कर्म प्रकृती असतात? आत्ता मध्यंतरी हा प्रश्न घेतला.
उपशम श्रेणी आरोहण करणाऱ्या जीवाजवळ सत्व किती प्रकृतींचं असतं? त्याच्याजवळ फक्त अनंतानुबंधीच्या 4 प्रकृती आणि 2 आयु एवढं सत्व नसतं. बाकी सगळं सत्व त्याच्याजवळ असू शकतं. 106 म्हणजे 48 मधून ह्या 6 प्रकृती काढायच्या फक्त, म्हणजे 142 प्रकृती त्याच्या सत्वात असू शकतात. ठीक आहे. आता उपशम श्रेणी तो आरोहण करत असतो. उपशम श्रेणी आरोहण करत असताना अप्रत्याख्यानावरणाचा तो उपशम करेल की क्षय करेल? काय करू शकेल तो? उपशम श्रेणी आरोहण करत असताना तो कर्माचा क्षय करत नाही. क्षयासाठी आवश्यक असलेली विशुद्धी आणि पहिला बेस त्याच्या जवळ नसल्यामुळे या कर्म प्रकृतींचा तो उपशम करतो, अंतरकरण रूप उपशम करतो. आणि ज्याचा उपशम केलेला आहे त्याचं सत्व जीवाजवळ राहतच. म्हणून अप्रत्याख्यानावरणाचं सत्व जीवाजवळ 11व्या गुणस्थानापर्यंत असणार आहे. काहीही बाधा नाही. 11व्या गुणस्थानात फक्त त्याच्या 6 प्रकृती सत्तेत नसतील, 4 अनंतानुबंधी आणि 2 आयु. क्षायिक सम्यक दृष्टी असेल तर आणखी 3 प्रकृती, मिथ्यात्व, सम्यक मिथ्यात्व आणि सम्यक प्रकृती. म्हणजे ह्या एवढ्या प्रकृतींची त्याच्याजवळ सत्ता फार फार नसेल. पण उपशम श्रेणी आढळून करत आहे याचा अर्थ अप्रत्याख्यानावरण प्रत्याख्यानावरण कर्म अजूनही त्याच्या सत्तेत आहे आणि ते 11व्या गुणस्थानापर्यंत त्यांच्या जवळ जीवाजवळ असू शकतात. म्हणून उपशम श्रेणीने अप्रत्याख्यानावरण कर्माचं सत्व 11 पर्यंत. क्लिअर? आता क्षपक श्रेणीचा विचार करू. क्षपक श्रेणी ज्या वेळेला जीव चढतो त्यावेळेला तो कर्माला उपशमित करत नाही, तो कर्म प्रकृतींचा क्षय करत जातो. त्यांनी पहिल्यांदा दर्शन मोहनीयाच्या 3 अनंतानुबंधी 4 एवढ्या 7 प्रकृतींची त्यांनी क्षय केलेलाच आहे. याशिवाय तो 3 आयु त्याच्या सत्तेत नाहीतच. 2 तर बांधूच शकत नाही आणि देवायू बांधू शकतो, पण देवायूचं सत्व तो क्षपक श्रेणी आरोहण करणारा असेल तर तो देवायू पण बांधत नाही. त्याच्याजवळ फक्त एक मनुष्य आयु आता सत्तेमध्ये आहे, भुज्यमान आयु तेवढी. आणि असा जीव श्रेणी आरोहण करत करत 8व्या मध्ये गेला. 8व्या मध्ये कोणत्याही कर्म प्रकृतींचा तो क्षय करत नाही. 9व्या गुणस्थानामध्ये गेल्यानंतर तो त्या ठिकाणी क्षयाच्या प्रक्रियेला प्रारंभ करतो. 9वं गुणस्थान अनिवृत्तीकरण गुणस्थान. म्हणून अनिवृत्तीकरणाच्या दुसऱ्या भागामध्ये, पहिल्या भागामध्ये तो दर्शन मोहनीय दर्शनावरण कर्माच्या 3 आणि नामकर्माच्या 13 प्रकृतींचं सत्व नष्ट करतो. म्हणून त्या प्रकृती याच्यामध्ये अप्रत्याख्यानाच्या संबंधात नाही आहे. त्या दर्शनावरणाच्या 3 निद्रा, निद्रा प्रचला प्रचला आणि स्त्यानकृती आणि नामकर्माच्या 13 प्रकृती एवढ्या प्रकृतींचा तो पहिल्या भागात क्षय करतो. नंतर दुसऱ्या भागामध्ये अप्रत्याख्यानावरण कर्माचा क्षय करतो. म्हणजे क्षपक श्रेणी अपेक्षेने अप्रत्याख्यानावरण कर्माचं सत्व हे 9व्या गुणस्थानाच्या दुसऱ्या भागापर्यंत आहे. ठीक आहे. आता तिसरा कशा आहे? प्रत्याख्यानावरण कशा आहे? प्रत्याख्यानावरणाचा उदय कोणत्या गुणस्थानापर्यंत? 5व्या पर्यंत. बंध कुठपर्यंत? 5व्या पर्यंतच. बंध पण 5व्या पर्यंत. इथे त्याची बंध विच्छुत्ती आहे, इथे क्षय नाही. इथे काय आहे? 5व्या गुणस्थानात प्रत्याख्यानावरण कर्माची बंध विच्छुत्ती आहे. म्हणजे इथून पुढे बंध होणार नाही. आणि प्रत्याख्यानावरण कर्माचं सत्व आता कुठपर्यंत आहे?
9व्या गुणस्थानापर्यंत तो असेलच. 9व्या गुणस्थानाच्या 3ऱ्या भागापर्यंत. 2ऱ्या भागापर्यंत अप्रत्याख्यानाचं होतं. 3ऱ्या भागापर्यंत प्रत्याख्यानावरचं आहे. पण हे उत्तर अर्ध करेक्ट आहे. अर्ध क्षपक याच्यात जोडावं लागतंय. क्षपक श्रेणी अपेक्षेनी आणि दुसरं उपशम 11. श्रेणी अपेक्षेनी. 11 पर्यंत याचं सत्व राहील. म्हणून प्रत्याख्यानावर्णाच्या सत्वामध्ये असं बसलं. आता संज्वलन त्रिक, संज्वलन, क्रोध, मान, माया यांचं सत्व कुठपर्यंत? संज्वलनचं सत्व कोणत्या गुणस्थानापर्यंत? संज्वलन 10व्या पर्यंत येत असतं, पण ह्या 3चं 9व्या पर्यंत येईल. 3चं 9व्या पर्यंत. म्हणून आता 9व्या गुणस्थानाचे भाग आहे. 9 भाग केलेले आहे एकूण सत्व विच्छुत्ती अपेक्षेनी. म्हणून आता या संज्वलन त्रिकचं पहिल्या भाग म्हणजे आता आपण कुठपर्यंत आलो? संज्वलनचं 5व्या भागापर्यंत नाही. पहिल्या भागामध्ये 13 प्रकृती काढल्या आपण, 13 आणि 3. नंतर दुसऱ्या भागात अप्रत्याख्यान काढलं. 3ऱ्या भागामध्ये आपण प्रत्याख्यानावरण काढलं. नंतर काढावं लागतं आपल्याला नपुंसक वेद काढावा लागतो, मग स्त्री वेद काढावा लागतो, मग हास्यादी 6 काढावे लागतात. म्हणून याचं क्रोधाचं सत्व 7व्या पर्यंत येईल बहुतेक. 7व्या भागापर्यंत 9व्या गुणस्थानाच्या 7व्या भागापर्यंत संज्वलन क्रोधाचं सत्व आहे. संज्वलन मानचं 8व्या भागापर्यंत आणि संज्वलन मायेचं 9व्या भागापर्यंत सत्व आहे. 9 मध्ये त्याचा क्षय होणार आहे. हे कथन आलं क्षपक श्रेणी अपेक्षेनी, क्षपक श्रेणी. आणि उपशम श्रेणीच्या अपेक्षेनी हे पण 11व्या पर्यंत नाही, 11व्या पर्यंत याचंही सत्व 11 पर्यंत याचंही सत्व आहे. अच्छा, उदय नाही. कारण सत्व आहे. सत्व असायला हरकतच नाही. अप्रत्याख्यानावरणाचं आहे, प्रत्याख्यानावरणाचं आहे आणि संज्वलनचंही सत्व 11व्या गुणस्थानापर्यंत आहे. या त्रिकचं पण. संज्वलन लोभाचं आता 10व्या गुणस्थानापर्यंत एक परत राहिलं इथे. संज्वलन त्रिकची बंध विच्छुत्ती कुठे आहे? या 3ची संज्वलन त्रिकची तेच येईल 9व्याच्या 7व्या भागापर्यंत. मग नाही, सत्व विच्छुत्ती आधी होईल ना. बंध विच्छुत्ती. बंध विच्छुत्ती, सत्व विच्छुत्ती बरोबर आहे. आणि बंध विच्छुत्ती त्या भागामध्ये बंध विच्छुत्ती लावायची त्याची. संज्वलनचा बंध कुठपर्यंत होऊ लागला? 10व्या पर्यंत होऊ लागलेला आहे. पहिले क्रोधापर्यंत तर होऊच लागलेला आहे. संज्वलन क्रोध 4ला बांधणार आहे. संज्वलन क्रोध मान, माया आणि लोभाला बांधेल. मग क्रोध गेला, मग मान, माया लोभाला बांधेल. मग माया गेली, मान गेला, माया लोभाला बांधेल. आणि लोभामध्ये बादर लोभ असेल तर लोभालाच बांधेल. आणि सूक्ष्म लोभामध्ये मोहनीय 0 होईल. म्हणून तो क्रम एकदम असा लावायचा आहे. आता संज्वलन लोभ, संज्वलन लोभाचं सत्व पहिल्यांदा उदय. उदय कुठपर्यंत? 10व्या पर्यंत. 10व्या पर्यंत. नंतर बंध कुठपर्यंत संज्वलन लोभाचा? 10व्या पर्यंतच. 10व्या पर्यंत नाही, तिथे तर बंध होत नाही मोहनीयाचा. लोभाचा शेवटच्या भागापर्यंत. 9व्या गुणस्थानात बादर लोभ आहे तोपर्यंत बंध आहे. 10व्या मध्ये लोभ कशाचा उदय आहे पण बंध नाही. आणि सत्व सत्व 10व्या पर्यंत इथे आता. अच्छा, 11 सत्व विच्छुत्ती आहे. नाही, 11 पर्यंत संज्वलन लोभाचं उपशम श्रेणीला लावावं लागतं. क्षपक श्रेणीनी 10व्या गुणस्थानात संज्वलन लोभाचा सत्व विच्छुत्ती आहे ना. तर अशा तऱ्हेने हे कषाय आपण बघितले. ठीक आहे, कन्फ्युजन नाही ना? नाही. आता हास्यादी 6 नौकषाय. आता हास्यादी 6 नौकषाय हे नौकषाय कोणत्या गुणस्थानापर्यंत उदयमान आहे? याचा उदय कुठपर्यंत आहे?
9व्याच्या 5व्या भागापर्यंत नाही, 8व्या गुणस्थानापर्यंत. हास्यादी हास्यादी सहा नोकरशाही यांचा उदय उदय हा 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. म्हणजे 8व्या मध्ये याची उदय विच्छुत्ती आहे. उदयाचं पहिल्यांदा बघतोय ना आपण. हास्यादी सहा नोकशाय यांचा उदय 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. यांचं सत्व, आता सत्व आता सांगितलं 9व्या गुणस्थानाच्या 5व्या भागापर्यंत याचं सत्व आहे. आणि याचा बंध, आता बंधामध्ये थोडी विशेषता आहे या ठिकाणी. बंध एकदम बंद होत नाही. या बंधामध्ये 6 जे घेतलेले आहे, अरती, शोक, हास्यरती, भय, जुगुप्सा असे 6 आहे नोकशाय आहे. या नोकशायांमध्ये अरती आणि शोक ही दोन जी अशुभाची जोडी आहे, याची बंध विच्छुत्ती ही 6व्या गुणस्थानात आहे. पहा, हास्यादी 6 नोकशाय आपल्याला पाहायचे आहे. याचा उदय, साहीचा उदय 8व्या गुणस्थानापर्यंत आहे. याचं सत्व 9व्या गुणस्थानाच्या 5व्या भागापर्यंत आहे. इथे याचा क्षय होणार आहे. कोण क्षपकवाल्या आणि उपशमवाला असेल तर याचा उपशम करेल तो. याचं सत्व मग त्याच्यासाठी 11 पर्यंत राहील, उपशम श्रेणीवाल्यासाठी. आणि आता याचं बंध पाहत असताना पहिल्यांदा अरती आणि शोक या 2 युगलांचा, म्हणजे 2 प्रकृतींचा, युगलही नाही घ्यायचे, 2 प्रकृती फक्त, यांचा 6व्या गुणस्थानात यांची बंध विच्छुत्ती आहे. 6व्या गुणस्थानात. कारण 6व्या गुणस्थानात अरती, अयशक, कीर्ती, असाता, वेदनीय या सगळ्या अवाल्या प्रकृती जातात. त्याच्यामध्ये अरती आणि शोक ही जाते 6व्या गुणस्थानात. या 2 प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे. आणि हास्य, रती, भय आणि जुगुप्सा ह्या ज्या 4 प्रकृती आहे, यांची बंध विच्छुत्ती 8व्या गुणस्थानाच्या 7व्या भागात होते. म्हणजे पहा, 8व्या गुणस्थानापर्यंत उदय पण आहे आणि बंध विच्छुत्ती देखील 8व्या गुणस्थानात 4 ची होते आहे. हास्य, रती, भय आणि जुगुप्सा यांची 7व्या भागामध्ये. 6 नोकशायांचं क्लिअर झालं प्रकरण. आता 3 वेद यांचा उदय कुठपर्यंत आहे? 3ही वेदाचा उदय 9व्या गुणस्थानापर्यंत सवेद भागापर्यंत आहे. या सवेद भागापर्यंत उदय आहे. आता यांचा बंध विच्छुत्ती कुठे आहे? 3 वेदामध्ये. आता 3 वेद अलग अलग लावायचे. 3 वेदामध्ये नपुंसक वेदाची बंध विच्छुत्ती कुठे आहे? 9व्या गुणस्थानाच्या पहिल्या भागात. नपुंसक वेदाचं सत्व नष्ट होते तिथे. तिथे सत्व नष्ट होते. इथे बंध कुठे नष्ट होतो? बंध कुठून होणार नाही. याचा बंध 4थ्यापर्यंत पहिल्याच मध्ये आहे. नपुंसक वेदाची बंध विच्छुत्ती 16 ज्या प्रकृती पहिल्या गुणस्थानात बंध विच्छुत्तीच्या आहे, त्याच्यामध्ये पहिल्याच गुणस्थानात नपुंसक वेदाची बंध विच्छुत्ती आहे. म्हणजे नपुंसक वेद एखादा जीव कोणी बांधत असेल तर पहिल्या गुणस्थानात बांधू शकतो. पुढच्या गुणस्थानात कुठेही तो नपुंसक वेद आता बांधणार नाही. इव्हन म्हणजे दुसऱ्या गुणस्थानापासून कुठेच तो आता नपुंसक वेद बांधणार नाही. म्हणून वेदाच्या बाबतीत नपुंसक वेदाची बंध विच्छुत्ती पहिल्यात आहे. सत्व विच्छुत्ती नपुंसक वेदाची हा त्या पहिला नाही, पहिला, तिसरा, चौथा येतो. 4थ्या भागात सगळ्यात पहिले नपुंसक वेदाची बंध विच्छुत्ती असते. 4था भाग येतो बहुतेक 4थ्या भागामध्ये. आता दुसरा 3 वेदामध्ये स्त्री वेदाची बंध विच्छुत्ती कुठे आहे? पहिल्याच त्याच्यात होईल त्याची पण. त्याची बंध विच्छुत्ती दुसऱ्या गुणस्थानात आहे. ज्या दुसऱ्या गुणस्थानात किती 25 प्रकृतींची बंध विच्छुत्ती आहे दुसऱ्या गुणस्थानात. त्याच्यामध्ये तिर्यंच गती, स्त्रीवेद, निजगोत्र,
4 संवणन, 4 संस्थान, या सगळ्या प्रकृती आहे. अशा 25 प्रकृती आहे दुसऱ्या गुणस्थानात. तर स्त्री वेदाची बंधविच्छुत्ती ही दुसऱ्या गुणस्थानात होते. उदय 9व्याच्या 6व्या भागा म्हणजे त्या भागापर्यंत उदय, आणि मग बंधविच्छुत्ती परत 9व्या गुणस्थानात पुरुष नपुंसक वेद झाला की स्त्री वेदाची बंधविच्छुत्ती होते. नंतर पुरुष वेदाची, पुरुष वेदामध्ये कसं पाहाल, पुरुष वेदाचा बंध उदय तर 9व्या गुणस्थानापर्यंत आहे. नपुंसक वेद, स्त्रीवेद आणि पुरुष वेदाचा उदय 9व्यापर्यंत आहे. जर एखादा नपुंसक वेदवाला श्रेणी आरोहण करत असेल तर त्याची नपुंसक वेदाची त्या ठिकाणी उदय विच्छुत्ती 9व्यात होईल. क्लिअर? तिन्ही वेदांनी तो श्रेणी आरोहण करू शकतो. आता 9व्या गुणस्थानापर्यंत सवेद भागापर्यंत तीनही वेद असू शकतात. आता या पुरुष वेदाची बंधविच्छुत्ती कुठे आहे? त्याला बंध कुठपर्यंत होतो? 4थ्यापर्यंत होईल. 4थ्यापर्यंत नाही. पुरुष वेद कुठे जातो? 9व्याच गुणस्थानात जातो. सवेद भागापर्यंत तो पुरुष वेदाचा बंध करतो. म्हणजे दुसऱ्या गुणस्थानाच्या वर चढला की त्याला एक वेदाचा बंध होतच राहतो. तो 9व्या गुणस्थानाच्या जोपर्यंत पुरुष वेदाचा उदय आहे तोपर्यंत तो बंध करत राहतो वेदाचा. आणि तिथे उदय आणि बंध दोन्ही एकदम संपतात. उदय विच्छुत्ती पण तिथेच आहे आणि बंध विच्छुत्ती पण तिथेच आहे. म्हणून तिथपर्यंत त्याला बंध पण आहे आणि उदय पण आहे. आणि सत्व परत उपशम श्रेणीच्या अपेक्षेने तो 11 पर्यंत आहेच. आणि पुरुष वेदा म्हणजे क्षपक श्रेणीच्या अपेक्षेने तिथेच त्याचं सत्व समाप्त होतं. जरी आता शेवटच्या समयात तो नपुंसक पुरुष वेदाचा किती बंध करतो, जघन्य बंध किती करतो तो, हे सांगितलं मी त्या दिवशी की 9व्या गुणस्थानाच्या भागामध्ये तो पुरुष वेदाचा बंध पण करतो आहे. बंधविच्छुत्तीच्या आधीचा समय किंवा बंधविच्छुत्तीचा समय, त्यावेळेला तो 8 वर्ष प्रमाण एवढा पुरुष वेदाचा बंध करतो. आणि तो मग क्रोधामध्ये कन्व्हर्ट करून त्याचं सत्व परमुखानी नष्ट करतो. पुरुष वेदाच्या बाबतीत थोडी प्रक्रिया अशा तऱ्हेची आहे. काय केलं त्यांनी पुरुष वेदामध्ये? 9व्या गुणस्थानापर्यंत त्याला त्या वेदाचा उदय असू शकतो. त्याच वेदाचा असेल असं नाही, नियम नाही, कोणत्याही असू शकतो. पण त्या सवेद भागापर्यंत त्याला पुरुष वेदाचा उदय आहे. बंध त्याला दुसऱ्यापासून पुढच्या सगळ्या गुणस्थानात पुरुष वेदाचाच तो बंध करतो आहे. सत्व विच्छुत्तीला आला असताना तो कमीत कमी सत्व आता 8 वर्ष प्रमाण बांधतो आहे आणि तिथे त्या कर्म प्रकृतीला बदलवून त्याचं सत्व परमुखानी तो क्षयाला प्राप्त करतो. म्हणजे पुरुष वेद हा संज्वलन क्रोधामध्ये परिवर्तित करून पुरुष वेदाचं सत्व त्याला नष्ट करता येतं. अशा प्रकारे हे कषायांचं थोडं प्रकरण मी मुद्दाम डिटेलमध्ये घेतलं. सत्व, बंध आणि उदय, आणि याला 3ला 3 जोडलं तर याला स्त्रीभंगी म्हणू शकतो आपण. अबंध प्रकृती, बंधयोग्य प्रकृती आणि बंध विच्छुत्तीच्या प्रकृती. उदय प्रकृती, उदय विच्छुत्ती आणि अनुदय प्रकृती अशा जोडल्या की यालाच आम्ही त्रिभंग म्हणू शकतो. उदय त्रिभंगी, बंध त्रिभंगी किंवा सत्व त्रिभंगी. मला वाटते थोडं कठीणही झालं असेल, पण ठीक आहे. नंतरचा प्रश्न, क्या पहले दूसरे गुणस्थान में 25 कषायों का उदय होता है?
पहिल्या आणि दुसऱ्या गुणस्थानात 25 कषायांचा उदय असतो का? काय आहे नाही, पहिल्या गुणस्थानात नाही राहत. आहारक 25 उदय कषायांचा नाही, कषाय कषाय राहतात. कषाय आहे ना. हा, हो हो कषायांचा उदय राहू शकतो. हो कषाय तिसऱ्यात पण 16 राहू आणि 9 कषाय शकतो. हो हो राहू शकतात. पहिल्या आणि हम्म. दुसऱ्या गुणस्थानात एका जीवाला एका समयात, पहिल्यांदा तर पहिलं गुणस्थान आहे म्हणजे त्याला अनंतानुबंधी चतुष्काचा पैकी कोणता तरी उदय आहे. जरी अनंतानुबंधी क्रोधाचा उदय आहे तरी त्याला फक्त एकट्या अनंतानुबंधी क्रोधाचा उदय नाही आहे. त्यासोबत अप्रत्याख्यानावरण क्रोध, प्रत्याख्यानावरण क्रोध आणि संज्वलन क्रोध असा युगपत उदय सुरू आहे. भाव एक प्रकारचा होतो आहे. कर्म प्रकृतीमध्ये बंध मात्र सगळ्या कर्म प्रकृतींमध्ये 25च्या 25 पैकी काही ठराविक मध्ये चाललाय, काही मध्ये नाही जाणार. जे युगल आहे त्याच्यामध्ये नाही जाणार, पण अशा तऱ्हेने ते त्या ठिकाणी बांधत आहे. म्हणून अनंतानुबंधी क्रोध कषाय का उदय है तो उस समय अप्रत्याख्यानावरण, प्रत्याख्यानावरण, संज्वलन क्रोध इन तीनों का भी उदय रहता है. इस प्रकार प्रथम 2 गुणस्थानों में एक जीव के एक समय में 4 क्रोध, 4 मान, 4 माया किंवा 4 लोभाचा उदय असतो. एका जीवाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर किती 4चा उदय आहे. नाना जीवांच्या अपेक्षेने बघितलं तर सगळ्याचा उदय राहील. नाना जीवांच्या अपेक्षेने नो कषाय का एक समय में उदय होता है. एक जीव की अपेक्षा. आता एका जीवाच्या अपेक्षेने 9 कषायामध्ये आम्हाला जोड्या लावायच्या असेल तर कशा लावाव्या लागतील? हास्य आणि शोक याच्यापैकी एक, अरती आणि रती यापैकी एक, भय आणि जुगुप्सा असा 4चा उदय राहू शकतो. म्हणून हास्य रती, अरती शोक में से किसी एक युगल का. हास्य असेल तर त्या ठिकाणी काय आहे? रतीच आहे. आणि अरती असेल, शोक असेल तर ते ह्याशाच जोड्या राहतील त्यांच्या. म्हणून हास्य रतीची एक जोडी राहू शकेल किंवा अरती शोकाची जोडी राहू शकेल. आणि स्त्री पुरुष नपुंसक वेद में से किसी एक वेद का. म्हणजे किती झाले आता? 3. हास्यरती आणि एक वेद आणि भय किंवा जुगुप्सा. कोणाला तर भयाचाही उदय नाही राहणार आणि कोणाला जुगुप्साचाही उदय नाही राहणार. दोन्ही शून्य पण होऊ शकतो. कुणाला एकट्या भयाचा राहील, कुणाला एकट्या जिगुप्सेचा राहील किंवा असाही जीव असू शकेल की ज्याला भय पण आहे आणि जुगुप्सा पण आहे. म्हणून अशा तऱ्हेने त्यांचा उदय 9 कषायांमध्ये घटित करायचा. एक समय में 4 अथवा 5 9 कषाय घटित होते है. किंवा एकही राहणार नाही, त्यावेळेला फक्त 2 आणि 1 3 अशी पण जोडी राहू शकते, हास्यरतीची आणि एक वेदाची. यहाँ अनंतानुबंधी चतुष्क में 24 स्थान घटाए है. पूर्व की मार्गणाओं के समान यहाँ पर भी स्वकीय कषाय ही घटाना चाहिए, परंतु मात्र अनंतानुबंधी क्रोध या मान या माया या लोभ कषाय का उदय कहीं नहीं होता. यहाँ पर 4 क्रोध, 4 मान, 4 माया, 4 लोभ इस कषाय म्हणजे अशा प्रकारे ग्रहण करून 16 कषायाला लिहिलेले आहे. आतापर्यंत आपण कषायांच्या याच्यामध्ये काय लावत होतो? 10 कषाय लावत होतो. अनंतानुबंधी म्हटलं तर 10 लावत होतो, कारण एक घेत होतो त्याचा आणि 9 कषाय घेत होतो. परंतु एक याचा अर्थ काय झाला? अनंतानुबंधी क्रोध म्हटलं तर 3 क्रोध आहेच, म्हणून त्या ठिकाणी ही विवक्षा त्यांनी दिली. आणि इस प्रकार 9 कषाय को ग्रहण कर 25 कषाय घटित किए गए है. नंतरचा प्रश्न, किस किस ज्ञान में पहिल्यांदा 10 त्यांनी प्राण भी सांगितलं की होते यहाँ हैं. अनंतानुबंधी चतुष्क में 24 स्थान घटाए है. ही 24 स्थान कोणचे आले? अनंतानुबंधी चतुष्कामध्ये 24 म्हणजे आपण हे लावताना
एकच घेतलं ना अनंतानुबंधी चतुष्कामध्ये आपण हे 4 न घेता आपण हे 4 घेतले की नाही क्रोधाचे वगैरे हम्म, हम्म, हम्म. हे 4 न घेता फक्त एक लावून 10चा असा लावलाय आपण तो भेद. नाही 24 ते ठीक स्थानामध्ये आहे पण इथे पहिली पहिली पहा विशेष मध्ये यहाँ अनंतानुबंधी हम्म. चतुष्क में 24 स्थान घटाए है. हे 24 ठाण्याचे 24 स्थान असं म्हटलंय तिथे आहे ना. हा हा 24 प्ररूपणा लावली की नाही आपण हम्म. 24 म्हणजे गती इंद्रिय हा, काय हो ना. वेद वगैरे ते 24. हम्म, हम्म. ते त्या 24 लावले. अनंतानुबंधी चतुष्कात 24 स्थानं असे घटवताना आपण 10 लावले त्याच्यामध्ये अनंतानुबंधीचं स्थान. हम्म. हम्म, हे 24 स्थान लावले की नाही हे 24 स्थान घ्यायचे. हम्म. किस किस ज्ञान में 10 प्राण भी होते हैं. कोणत्या कोणत्या ज्ञानामध्ये 10 प्राण आहे. मती श्रुत अवधी भानुमती मनपर्य ज्ञान आणि केवल ज्ञान पाचही केवल ज्ञानामध्ये ज्ञानामध्ये राहत. आणि कुमती कुशमध्ये 10 प्राण राहतील ना. हो केवळ 8 ज्ञानात याच्यात राहतील ना. फक्त 5 केवळ ज्ञानों में ज्ञानात 10 प्राण भी. फक्त केवल ज्ञानात नाही राहणार 10 प्राण. हम्म. कुमती कुशुत ये एकेंद्रियादि के 3 4 आदि प्राण. हो 10 प्राण म्हणजे पूर्ण घेतले त्यांनी 10 वालेच. हम्म. मतिश्रुत अवधि में निवृत्त पर्याप्तक अवस्था में 7 प्राण होते हैं. इसीलिए इन 5 मग मनपर्य ज्ञानों घ्यावं में लागेल 10 प्राण. विभंग ज्ञान आणि मनपर्य ज्ञानामध्येच फक्त 10 प्राण घेतले त्यांनी. हम्म. म्हणजे हा प्रश्न फक्त येऊन 10 गेलेला आहे अध्याय ते आधी सांगा. तसा. फक्त हम्म. पूर्णच्या पूर्ण 10 प्राण कोणत्या हम्म. ज्ञानात राहतात. म्हणजे जिथं हम्म. मरण होत नाही तिथे 10 प्राण राहतील. म्हणून विभंग अवधी ज्ञान आणि मनपर्य ज्ञान याच्यात 10 प्राण असतात. बाकीच्या याच्यात मरण आहे आणि म्हणून त्या ठिकाणी प्राणांमध्ये कमी अधिकता होऊ शकते. म्हणून ते सोडलं. एक प्रश्न परत की तिर्यंच गतीमध्ये अपर्याप्तक अवस्थेत किती गुणस्थानं होतात. तिर्यंच गतीत अपर्याप्तक अवस्थेत किती गुणस्थाने होऊ शकतात. 1 2 आणि 4 1 2 आणि 4. आणि पर्याप्तक अवस्थेत किती गुणस्थानं होतील. 1 आणि 4 पाचवं येईल ना. पर्याप्त तिर्यंच गतीतील पाचवं होऊ शकेल. 1 ते 5. 1 ते 5 पूर्ण. म्हणजे पहिलं दुसरं तिसरं चौथं पाचवं पाचही गुणस्थानं तिर्यंच गतीत पर्याप्तक अवस्थेत होऊ शकतात. ठीक आहे. विजयताई कालचा जो प्रश्न होता ना हाँ कितने योग 4 संज्ञा वालों के ही होते हैं. हाँ हाँ तर हिच्यामध्ये जसं त्यांनी जे आहारक दिक आणि वैक्रियक दिक दिलं आहे तर बरोबर आहे ना. त्याच्यानंतर जसं 6वं गुणस्थान आपण घेतलं 7वं गुणस्थान घेतलं तर आहार संज्ञा राहत नाही ना. त्या हो. हिशोबाने त्यांनी फक्त म्हणून ते तसं घेतलं असेल. म्हणजे आणि औदारिक द्विकवाल्याला 4 संज्ञांचा अभाव होऊ शकतो हा आणि कारमानवाल्यालाही होऊ शकतो. हा म्हणून त्यांनी आहारक द्विक आणि वैक्रियक द्विक घेतलं असेल. कारण याच्यात 4ही संज्ञा राहतातच. असतातच. औदारिक द्विक घेतलं तर औदारिक औदारिक द्विक द्विक घेतलं घेतलं तर तर औदारिक द्विक मध्ये नाही अभाव राहू होतो. शकत म्हणजे नंतर कमी होतात. हा राहू नाही शकत आणि कारमांमध्ये पण कारणांमध्ये नाही राहू कमी शकत होतात. पूर्ण. म्हणून त्या ठिकाणी हे 2 काढले. हे लागते. पण तो नंतरचा पाहिला का अर्थध्यान में नाही हा किस याच्यावर किस योग विचार में. केला थोडा मगाशीच पण आता हा चालू होतो म्हणून म्हटलं नंतर बोलते शेवटी. त्याचं थोडं पाहायचं आहे 28वा पहा. मी मगाशी ऐकलं होतं संध्याकाळी मग ते काल जॉईन नव्हती झाली. तोही पाहू थोडा हो
हम्म. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, तो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वज्रायाणम नमो लोये सव्वसाहुनम. सर्वांना जय जिनेंद्र.